दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. पण हे काय तुझा चेहरा का असा पडलेला? बाबा रागवलेत का? काय बोललेत तुला? सांग मला, काय बोलले असतील तर सांग. असं नाहीये काही. हो विशेषच आहे. आपण नेहमी भेटतो त्या ठिकाणी पार्क मध्ये 4 वाजता ये. ओके. अरे पण प्रकाश, आज मला एक महत्वाचं. नाही नाही नाही, तुझी कामं सगळी बाजूला ठेव, आधी मला भेट. काका काही करून याचा लवकरात लवकर निकाल लागायला हवा. शेखर, तू अजिबात काळजी करू नकोस. त्या विक्रमचा शोध घेण्यासाठी मी माझ्या माणसाला सांगितलंय. पण आता मी काय करू शकते? काय करू शकते म्हणजे? तू भाऊजींना सांग, ही जी केस त्याला सोपवली आहे ती त्याच्याकडून काढून टाक म्हणावं. म्हणजे 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 त्याला सांगायचं, भाऊजींनी त्याला समजवायचं की आमच्या फॅक्टरीतला जो प्रॉब्लेम होता तो आता निस्तरलाय आणि म्हणून विक्रमचा शोध घ्यायची आता काही गरज नाही, त्याच्या खोलात जायची काही गरज नाही. पण हे ऐकतील? ऐकतील. आता हे काम तुझं आहे. कुठल्याही परिस्थितीत भाऊजींना समजव आणि भोसलेला म्हणावं त्यांना की ती फाईल बंद करा विक्रमची. नाही तर मी तुला सांगतो, आपल्या घराण्याची बदनामी होईल. तुझ्या भाच्याचं म्हणजे प्रकाशचं लग्न मोडेल. मला सांग, प्रकाशचं लग्न तुझ्या भाच्याचं लग्न मोडेल चालेल का तुला? नाही सांग. नाही, तुला जर चालत असेल तर मी आत्ता प्रकाशला कळवतो की बाबा रे तुझं लग्न मोडलं. कळव. इथं जरा मोकळं वाटतंय नाही? बोल. हो म्हणजे तुला खूप उशीर झाला नाही पोचायला? अरे किती ट्रॅफिक प्रकाश, त्यामुळे मला लेट झालं. बरं ते जाऊ दे. काय झालंय? कशासाठी बोलवलंस मला? अगं सांगतोय सगळं, जरा निवांत. अरे पण कसलं महत्वाचं काम काढलंस? सगळ्या रस्त्याने मी विचार करत आले, माहितीये तुला. उगाच विचार करतेस एवढा? उगाच? अरे तू फोनच असं दिलास मला, अगदी तातडीने भेटायला ये असं सांगितलंस आणि वर मला भेटायचं हे कोणाला सांगू नकोस अशी तंबीही दिलीस. मग डोक्यात विचार येणं साहजिकच आहे. सांगतो, चल ना. चैताली, अरे बोल. म्हणजे आता आपलं लग्न होणार आहे नाही का, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्या दोघात क्लिअर असलेल्या बऱ्या. प्रकाश, तू जोपर्यंत मला सांगणार नाहीस तोपर्यंत मला कसं कळेल? नाही सांगतो ना, सांगतोय. म्हणजे काय की दुसऱ्या कोणाकडून तुला कळण्यापेक्षा मी स्वतः सांगितलेलं बरं नाही का? आता तू हे असं कोड्यातच बोलणार आहेस की स्पष्टपणे काही सांगणार आहेस? नाही नाही, मी स्पष्टच सांगणार आहे. स्पष्ट म्हणजे की
पण मी सांगितल्यावर कदाचित तू रागवशील, कदाचित दुरावशील, कदाचित तू तू स्वतःच तर्क करत बस. कदाचित मी असं करेल, कदाचित मी तसं करेल. प्रकाश, तुला मला काही सांगायचंच नव्हतं तर बोलवायचंच कशाला? तू ना कधी कधी माझ्या डोक्यात जातोस. काय घडलंय, काय झालंय हे सरळ सांगायचं सोडून उगाचच आढेवेढे घेतोयस. हे बघ, तू मला सांगण्यासाठीच आलायस ना, मग सरळ सरळ सांगून मोकळा हो. कशाला माझी आतुरता वाढवतोयस? हे बघ प्रकाश, माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? मग सांग, कसलीही शंका न बाळगता, कुठलीही भीती न ठेवता सांग. थँक्यू चैताली. चैताली, बाबांच्या हातून एक खूप मोठी चूक झाली आणि त्यात मीही सामील आहे. कसली चूक? ती मागे कंपनीत काही मशीन्स इम्पोर्ट करायच्या होत्या ना, त्यावेळेला एवढी मोठी डील आहे म्हणून पैशाच्या हवासापायी बाबांनी त्या डीलमध्ये स्वतःचं कमिशन ठेवलं आणि याच गोष्टीचा नेमका फायदा त्या सप्लायरने घेतला. त्यांनी काय केलं माहितीये का, अगदी सी ग्रेडच्या निकृष्ट दर्जाच्या मशीन्स सप्लाय केल्या आणि त्याचा परिणाम सगळ्या कंपनीच्या प्रोडक्शनवर झालाय. मशीन्स बंद पडू लागल्या, स्लो पडल्यात आणि त्यात वरून एक तो कोण विक्रम नावाचा माणूस मध्ये आलाय, तो ब्लॅकमेल करतोयस. नाही म्हणजे मला असं वाटलं की हे सगळं मी स्वतः तुला सांगितलं पाहिजे. मीच सांगितलेलं बरं नाही का? प्रकाश, तू मला सगळं काही स्पष्टपणे सांगितलंस, तेही लग्नापूर्वी. मला खूप बरं वाटलं. पण चैताली, अरे खरंच सांगते मी, मला तुझा हा स्वभाव खूप आवडला. मला तर असं वाटलं होतं की तू खूप चिडशील, भडकशील अगदी. का? विश्वास नाहीये माझ्यावर? विश्वास कसा नाही? बरं एवढंच ना? नाही चैताली, ही गोष्ट फक्त तुला आणि मलाच ठाऊक आहे आणि तुझ्या माझ्यातच आलेली बरी. कळतंय रे मला. नाही ग, म्हणजे मला उगीच असं वाटतं की कधी तू दादाशी गप्पा मारता मारता काही बोललीस आणि तुझ्या दादांना हे कळलं. नाही कळणार त्याला, ठीक आहे? आता तू निश्चिंत राहा, घरी जा, बाबांना सांभाळ, धीर दे त्यांना. किंवा किंवा मी भेटायला येऊ का त्यांना? नाही नाही, त्याची गरज नाही, मी सांभाळेन त्यांना. ठीक आहे, तर आता निघूया आपण. चालेल. ए पण एक कॉफी घेऊन ना त्यापूर्वी. वन कॉफी प्लीज. चालेल, चल चल. फक्त एकदा मला कळायला हवंय की हे सगळं करण्यामागे त्याचा उद्देश काय आहे आणि हा विक्रम राहतो कुठे. शेखर, असं तर नाही की तुमच्याच फॅक्टरीतला कोणी माणूस त्याला मिळालेला आहे म्हणून? एनिवे, फक्त 2 दिवसात मी त्याला अरेस्ट करतो. 2 दिवसात. एक्सक्यूज मी, शेखर, तुला आई बोलवते वर. काका आलो. भोसले साहेब, तुम्ही म्हणत होता ना की लग्नाचा मुहूर्त आपण लवकरात लवकर काढूया. होय, ताईशी बोललो मी. तुम्ही मुहूर्त काढू शकता. देवकरराव धन्यवाद. नाही नाही, धन्यवाद कसं. फक्त एक 2 दिवसाचं माझं एक महत्वाचं काम आहे. ते 2 दिवसाचं काम आटोपलं की लगेच कामाला लागतो. महत्वाचं काम? कुठलं काम असावं? विक्रम बद्दल तर नाही बोललेत भोसले.
बोल सावंत, काय झालं? बबलू गज्जू सापडत नाही? अरे काय झोपा काढता काय तुम्ही तिथे? हे बघा, आजच्या आज तो बबलू मला सापडला पाहिजे. एका झोपडपट्टीत राहणारा पोरगा त्या जग्ग्यासारख्याला 15,000चा मोबाईल देतो म्हणजे काय? हे बघ, नक्कीच याच्यामध्ये काहीतरी गोम आहे. एका जग्गू खोटा बोलत असेल, किंवा त्याने जर खरंच मोबाईल दिला असेल त्याला, तर नक्कीच काहीतरी वेगळी भानगड आहे. हे बघ सावंत, बबलू आज मला सापडला पाहिजे आणि तुम्ही डोळ्यात तेल घालून तिथे वाट बघत राहा त्याची. तो आल्याबरोबर मला कळवा, ठीक आहे? ओके. दादा, पाणी. काय म्हणतेस? दादा, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना मग. मी विचार करत होते की MBA करावं. अगं मग विचार कशाला करतो? कर की MBA. पण मी काय म्हणतो, नाहीतरी तुझं आता लग्न होणार आहे ना, काय करणार आहेस MBA करून? अरे पण एज्युकेशन वाया जाणार आहे का? अगं वाया जाणार नसलं तरी यावर्षी आता तुझं लग्न होणार आहे, तेव्हा अभ्यासात तुझं लक्ष लागणार आहे का? अरे पण दादा. सॉरी, एक मिनिट. का बोल शिंदे? त्याला आणलं? सावंतला फोन करून काढ. आणि हे बघ, मी येईपर्यंत बसवून ठेव त्याला. अजिबात मारझोड करू नका. तेव्हा ठीक आहे, मी येतोच आहे तिकडे. चैताली, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. मला अतिशय महत्वाचं काम आलेलं आहे ऑफिसमध्ये. प्रभाला सांग मी गेलो म्हणून. अरे पण दादा, तू आता हे बघ, आता जाताना जेवायचं नाव काढू नकोस अजिबात, समजलं? येतो मी. काय झालं चैताली? अगं मी बोलतच होते दादाशी की त्याचा एक फोन आला. माझं बोलणंही झालं नाही ग त्याच्याशी. असंच होतं चैता. मी चिडले की माझं बोलणं दिसतं तुम्हाला, पण काय करणार? आपण फक्त आपलाच विचार करतो. त्यांची ही ड्युटी आहे, कर्तव्य आहे हे त्यांचं. हा विचार कधीच आपण करत नाही ग चैता. बस आपल्या मनासारखं नाही झालं तर आपण चिडतो, रागवतो. पण जाऊ दे, हा माणसाचा स्वभावच आहे ग. काय करणार? अगं पण वहिनी, आता जास्त विचार करू नको. अगं ह्यांना पण कुठे आनंद आहे आपल्याला सोडून. पण काय करणार हे तरी. पर्याय नाहीये दुसरा आपल्याला. खरंच किती काम करावं लागतं ना दादाला. किती टेन्शन्स असतात त्याला. चल, आता आपल्यालाही घरात भरपूर कामं आहेत, आवरायला हवं. चल चल चल. कसला विचार करताय बाबा? नाही काही नाही.
नाही एवढा विचार कसला करताय तेच विचारतो. कुठे काय खोटं बोलताय ना? छे रे, काय जरा अस्वस्थ वाटतंय मला. खरंच? माझ्या वागण्यात डिस्टर्ब झालात ना तुम्ही? त्या विक्रम बरोबर मी 2-2 गोष्टी बोललो. नाही नाही, त्यात तुझा काय दोष? तो विक्रम आहेस तसा, त्याचं टेन्शन नको घेऊस. नाही पण तो आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. उद्या भोसलेने त्याला अरेस्ट केलं तर तो माझ्याबद्दल तुमच्याबद्दल काही बोलला तर? नाही, असं होणार नाही. नाही पण आपण दोन्ही बाजूने विचार करायला नको का? समजा उद्या असंच झालं तर? मी आहे ना, तू काळजी करू नकोस, मी सांभाळेल सगळं. काही एवढीशी चूक एवढं मोठं रूप धारण करेल असं वाटलं नव्हतं. असं वाटतं उगीच आपण पैशाचा व्याज धरला. तोच जर धरला नसता ना तर आज ही वेळच आली नसती. मला तर असं वाटू लागलं बाबा की आपल्या कर्माची फळं बहुतेक आपल्याला इथंच भोगावी लागणार आहेत. नाही, अशी वेळ येऊ देणार नाही मी. पण समजा तीच वेळ आली. तू हा विचार करू नकोस. शुभ बोल. नाही हो, मला राहून राहून काळजी वाटते की ऊन सावली नाही करणार कुणालाही काहीच. म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तुझ्यावर मी कुठलंही संकट येऊ देणार नाही. हे ठीक आहे हो बाबा, पण आता नो पण काहीही विचार करू नकोस. मी स्वतःच आता काय करणार आहात तुम्ही? मी भाऊजींना सगळं काही सांगणार. काय? होय, त्यांची क्षमाही मागणार आणि हा विषय 4 भिंतीच्या आत संपवणार. हो बाबा, प्रकाश, आता आपल्याचा हा एकमेव मार्ग आहे. बाबा ते तुम्हाला काय करतील? फार फार तर 4 शब्द मला बोलतील, माझ्यावर ओरडतील, रागवतील, एवढंच ना. पण 4 भिंतीच्या आतच. तरी बाबा तो विक्रम ते असल्या विक्रमचे मी आता कसे बारा वाजवतो हे तू बघ. पण त्यांनी जर सगळं सांगितलं तर? मी सगळी कबुली दिल्याच्या नंतर त्याच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार? शिवाय इन्स्पेक्टर भोसलेंनाही मी हे सगळं समजावून सांगेन सविस्तर त्याच्याबद्दल. ते ठीक आहे बाबा. परंतु हे सगळं विसरायचं. तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतोय. अरे कोणासाठी काम करतोस तू? नहीं साहब, मैं किसी के लिए काम नहीं करता साहब. किसी काम नहीं करता? नहीं खोटा बोलतोस? नहीं साहब, मैं सच बोल रहा हूँ साहब. मैं किसी के लिए काम नहीं करता साहब. हॉटेल गुलमोहर वाल्यांना फोन करून धमकी कुठे दिली? नहीं साहब, मैंने नहीं दी साहब. हॉटेल गुलमोहर वालों को पैसे नहीं मांगा तूने? नहीं साहब. हाँ?
त्या रिक्षावाल्याकडून पैसे कोणी घेतले? साहब मुझे मारो मत, मेरी कोई गलती नहीं है साहब। मैंने नहीं लिए साहब, मैंने नहीं लिए, सच बोलता साहब, मैंने नहीं लिए। त्या रिक्षावाल्याकडून पैसे कोणी घेतले? हाँ साहब, हाँ। एक्चुअली मुझे पैसों की जरूरत थी साहब, इसलिए। किसके लिए काम करता है? वो मेरे घर के बाजू में रहता है साहब, मेरे घर के। सावंत, त्याच्या घराच्या तिकडे जा आणि त्या बबलूला उचलून आणा चालेल. काय झालं? अरे मोहक पडला खेळता खेळता वरांड्यात. आजकाल लक्षच नसतं घरात. म्हणजे माझं घरात लक्ष नाहीये, मोहकडे लक्ष नाहीये असं म्हणायचंय तुला? हो मोहक बद्दल मला काहीच काळजी नाही असं म्हणायचंय तुला? हो